वेलकम टू माय यूट्यूब चॅनल KM गुरुकुलम. आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि जर मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण शिकणार आहोत. आज आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत किंवा नाही, होत्या नव्हत्या किंवा असणार आहेत, यासाठी कोणतं सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ते पाहूया. आय हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. त्यानंतर रिलेटिव्ह सांगण्यासाठी सुद्धा आपण आय हॅव वापरू शकतो. ही शी इट साठी आपण हॅज वापरायचा आहे. ही हॅज अ मोबाईल, ही हॅज अ कार. त्यानंतर जर नसेल तर आय डोंट हॅव, माझ्याकडे नाही. काय नाही? आय डोंट हॅव मोबाईल, आय डोंट हॅव कार, आय डोंट हॅव बॅग, आय डोंट हॅव पेन. त्यानंतर आय हॅड, माझ्याकडे होते. काय होते हे सांगण्यासाठी तुम्हाला आय हॅड वापरायचं आहे. आय हॅड अ मोबाईल, आय हॅड अ कार, आय हॅड अ बॅग, माझ्याकडे बॅग होती, कार होती, मोबाईल होता, पेन होता. त्यानंतर जर नसेल तर आपण इथे आय डिड नॉट हॅव वापरायचं आहे. इथे निगेटिव्ह वाक्यात पास्टसाठी डीड वापरल्यामुळे इथे आपण हॅड न वापरता हॅव वापरले आहे. आय डिड नॉट हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल नव्हता. आय डिड नॉट हॅव अ कार, आय डिड नॉट हॅव अ बॅग, आय डिड नॉट हॅव अ पेन. त्यानंतर आय विल हॅव, आपल्याकडे कोणत्या गोष्टी असतील हे सांगण्यासाठी आय विल हॅव वापरायचं आहे. आय विल हॅव कार, आय विल हॅव अ मोबाईल, माझ्याकडे ही कार असेल, तो मोबाईल असेल. त्यानंतर जेव्हा नसतील आय विल नॉट हॅव हे वापरायचं आहे. आय विल नॉट हॅव अ कार, उद्या मी बसने जाणार आहे त्यामुळे माझ्याकडे कार नसेल. आय विल नॉट हॅव अ बॅग, माझ्याकडे बॅग नसेल. आय विल नॉट हॅव अ पेन, माझ्याकडे पेन नसेल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, नाही, होत्या नव्हत्या, असणार आहेत किंवा नसणार आहेत हे सांगण्यासाठी काय सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ते या व्हिडिओमधून आपण पाहिलं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.